सदरील व्हिडिओ हा इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, सातारा सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा नवोदय परीक्षा असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या जर स्पर्धा परीक्षा असतील तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे। आणि त्या गणितामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत हा टॉपिक इयत्ता 5वी असेल, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा इयत्ता 8वी NMMS परीक्षा असेल, इयत्ता 10वी NTS परीक्षा असेल, नवोदय MPSC सारख्या अशा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, या स्पर्धा परीक्षांमध्ये हा आजचा जो आपण घटक या ठिकाणी पाहणार आहोत हा घटक अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील या सर्व विद्यार्थ्यांनी आजचा हा घटक अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। यामध्ये आज जो आपण घटक पाहणार आहोत कोणता घटक आहे पाहतो, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या। म्हणजे या ठिकाणी आपण आजचा जो घटक पाहत आहोत तो म्हणजे संख्यांचे जे प्रकार आहेत हे संख्यांचे प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत। कोणकोणत्या संख्या, सम संख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व यानंतर चौरस संख्या या आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा समसंख्या। सम संख्या। आता प्रत्येक वेळेस आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की नेमकं कोणत्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो। ओके, उदाहरणामध्ये आपण काही उदाहरणे या ठिकाणी घेऊया पहा की या उदाहरणामध्ये कोणकोणत्या संख्यांना आपण समसंख्या म्हणू शकतो। ते या उदाहरणामध्ये या ज्या काही सर्व संख्या आहेत या सर्वच्या सर्व संख्या कशा आहेत, समसंख्या आहेत। मी जर असं म्हटलं ओके तर आपल्याला या ठिकाणी काही समजणार नाही की नेमकं कोणत्या 24 ही 2 अंकी एकच संख्या आहे का समसंख्या, 264 ही 3 अंकी एकच समसंख्या आहे का, 200 किंवा 40,002 या समसंख्या आहेत का हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल। ओके, तर या संख्या समजून घेत असताना आपणाला या ठिकाणी एक गोष्ट करावी लागेल। ती गोष्ट म्हणजे कोणती असणार आहे तर पहा की ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर काय म्हणतोय पहा, ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 0 उरते, बाकी किती उरते, 0 उरते। बाकी किती उरायला पाहिजे पहा, 0 उरायला पाहिजे। ओके, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 0 उरते किंवा त्या संख्येला म्हणजे ज्या संख्येला आपण भागत आहोत त्या संख्येला कसा भाग जातो पहा, निशेष भाग जातो। कसा भाग जातोय, निशेष भाग जातो। निशेष ओके, म्हणजेच शेष काहीही नाही। शेष म्हणजेच बाकी, म्हणजे बाकी काहीही उरत नाही। ओके, काही उरत नाही म्हणजे निश्चितपणे बाकी किती उरणार आहे, 0च उरणार आहे। ओके, अशा संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो। कोणत्या संख्यांना म्हणलं, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। कसा भाग जातो म्हटलं, निशेष भाग जातो। अशा संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो। म्हणजे आता आपण सांगितलं की उदाहरणामध्ये या ज्या काही संख्या आहेत 24 असेल, 264 असेल, 200 असेल किंवा 40,002 या ज्या काही संख्या आहेत या संख्या समसंख्या आहेत असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजेच पहा या 24 या संख्येला जर आपण 2 ने भागलं, पहा 24 या संख्येला आपण कितीने भागणार आहोत, 2 ने भागणार आहोत। बे म्हणजेच 2 मधून 2 गेले, या ठिकाणी 0 राहतील, त्या ठिकाणी वरचा अंक घेतला 4, 2 दूनी
4 म्हणजे 4 वजा 4 बरोबर 0. 4 वजा 4 बरोबर 0. आता या ठिकाणी हे जे 0 आहे हे 0 काय असणार आहे, बाकी असणार आहे. या ठिकाणी बाकी किती उरलेली आहे पहा, 0 उरलेली आहे. म्हणून 24 ही जी संख्या आहे ही 24 ही संख्या कशी आहे, 24 ही संख्या कशी आहे, समसंख्या आहे. 24 ही संख्या कशी आहे, समसंख्या आहे. आता यानंतर 40,002 40,002 ही जर संख्या पाहिली, याही संख्येला आपल्याला कितीने भागायचं आहे पहा, 2 नेच भागायचं आहे. 2 ने या संख्येला आपण भागूया पहा. बे 1 बे बे दोन्ही 4 म्हणजे 4 वजा 4 बरोबर 0. यानंतर पुढचा 0 घेतला, 0ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. यानंतर पहा 0 घेतला पुढचा, याही 0ला भाग जात नाही म्हणून परत हे 0 या ठिकाणी आपण दिलं. पुढचे 0 घेतलं, याही 0ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी परत 0चा भाग दिला. आता यानंतर पुढे 2 आहे तर या ठिकाणी आपण 2 घेतलं. बे 1 बे बे 1 बे म्हणजे 2 मधून 2 गेले, 0 राहिले. म्हणजेच याही ठिकाणी बाकी किती राहिलेली आहे पहा, 0 राहिलेली आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 40,002 ही संख्या सुद्धा कशी आहे, समसंख्या आहे. आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रश्न पडलेला असेल की जर आम्हाला जर समसंख्या जर शोधायची असेल तर ही समसंख्या शोधत असताना प्रत्येक वेळेस त्या संख्येला 2 नेच भागावं लागेल का? मग जर एखादी मोठी संख्या दिलेली असेल तर त्या संख्येला भागाकार करत असताना आम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, जो काही आमचा वेळ आहे तो वेळ खूप जाणार आहे. ओके, मग आता ते शोधण्यासाठी पुढे काय करावं लागेल पहा, की आपल्याला या ठिकाणी एक ट्रिक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावायची आहे. तर ती ट्रिक कोणती असणार आहे की आपल्याला एखादी जी संख्या असेल त्या संख्येच्या जर एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 काय काय सांगितलेलं आहे पहा. प्रत्येक वेळेस आपल्याला हा भागाकार करण्याची आवश्यकता असणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की ज्या कोणत्या संख्या आहेत या सर्व संख्या, ओके, मग ती कितीही मोठी असू द्या, 2 अंकी असू, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 10 अंकी, 100 अंकी सुद्धा असू द्या, त्या संख्येच्या जर एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी जर एखादा अंक असेल, कोणत्या स्थानी म्हणतोय आपण पहा, एकक स्थानी. ओके, म्हणजे युनिट प्लेसला, कोणत्या प्लेसला, युनिट प्लेसला जर याच्यापैकी कोणताही जर एखादा अंक असेल, कोणत्यापैकी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी कोणताही जर एखादा अंक असेल तर त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. कोणत्या म्हटलो, समसंख्या. तर यावरून आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजेल पहा. काही उदाहरणे आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजणार आहे. समजा या ठिकाणी जर आपण 168 ही संख्या घेतली तर या संख्येला पाहायचं नाहीये, तर फक्त काय करायला लागेल, या संख्येतील एकच स्थानचा अंक पाहायचा. कोणता आहे, 8 आहे. यापैकी आहे का, 8 आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ती कशी आहे, समसंख्या आहे. ओके, यानंतर पहा 40,005. ओके, 40,005. आता यामध्ये एकच स्थानी कोणता अंक आहे, 5 हा अंक आहे. बरोबर आहे. 2 4 आपल्याला कोणता पाहिजे, 2 4 6 8 किंवा 0. इथं कोणता आहे, 5. म्हणजे ही संख्या कशी आहे, समसंख्या आहे का, ही समसंख्या नाही. ओके, ही जी संख्या आहे ही समसंख्या नाही. ओके, म्हणजे आपल्याला फक्त पूर्ण भागाकार न करता, म्हणजे भागाकार करण्याची गरज नाही, फक्त एकच स्थानचा अंक या ठिकाणी पाहायचा आहे. यानंतर आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया पहा. ओके, समजा कोणती संख्या आहे पहा, 88,88,882 ही संख्या दिलेली आहे. याही ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा नाहीये, एकक स्थानचा अंक पाहायचा आहे. एकक स्थानी 2 हा अंक आहे. म्हणजेच ही संख्या सुद्धा कोणती संख्या आहे, समसंख्या आहे. ओके, म्हणजे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी समजलेलं असणार आहे की समसंख्या नेमकं कशा असतात. ओके, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 0 उरते
ती संख्या सुद्धा समसंख्या असते आणि समसंख्या ओळखण्याची ट्रिक कोणती आहे की त्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात. यानंतरचा पुढचा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, समसंख्या झाल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे याच्यातील विषम संख्या. कोणत्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. विषम संख्या. ओके, आता या ठिकाणी आपण पाहिलं की एखाद्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 0 उरत होतं समसंख्यांमध्ये. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की एखाद्या संख्येला जर 2 ने भागलं, 2 ने भागल्यानंतर बाकी जर 1 उरत असेल, बाकी किती उरत असेल? 1 उरत असेल, तर त्या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत? विषम संख्या असं म्हणणार आहोत. पहा, उदाहरणामध्ये जर आपल्याला 7 ही जर संख्या दिली, ओके, तर आता काय करावं लागेल आपल्याला? 7 या संख्येला 2 ने भागायचं आहे. पहा, बेत्रिक 6. ओके, तर बेत्रिक 6, 7 मधनं 6 वजा केले, बाकी 1 उरलेली आहे. पहा, बाकी 1 उरलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 7 ही संख्या कशी आहे? विषम संख्या आहे. 7 ही संख्या कशी आहे? विषम संख्या आहे. किंवा आपल्याला आणखीन एखादी संख्या दिली. पहा, 21. आता या संख्येला कितीनं भागायचं आहे? 2 ने भागायचं आहे आपल्याला. बे म्हणजे 2 मधून 2 गेले, 0 राहतील. त्यानंतर 1 घेतला, 1 ला 2 ने भाग जातो का? नाही, तर या ठिकाणी 0 द्यावा लागेल. म्हणजेच 1 मधून 0 गेले, 1 राहिले. म्हणजे या ठिकाणी जी काही आपली बाकी राहणार आहे, बाकी या ठिकाणी किती राहिलेली आहे? 1 राहिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 21 ही सुद्धा संख्या कशी आहे? पहा, विषम संख्या आहे. ओके, ही सुद्धा संख्या कशी आहे? विषम संख्या आहे. म्हणजे आता या ठिकाणी मग आता आपल्याला असं जर आपण प्रत्येक वेळेस जर एखाद्या संख्येला भागाकार करत राहिलो, तर याही ठिकाणी आपल्याला एखादी जर मोठी संख्या दिली तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी वेळ जास्त लागणार आहे. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? पहा, की हे तर असणारच आहे एक, की ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी जर 1 शिल्लक राहत असेल, बाकी किती शिल्लक राहत असेल? 1 शिल्लक जर राहत असेल, तर त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो. आणि दुसरं म्हणजे काय, की ज्या संख्येला, आता जी आपण समसंख्येची ट्रिक पाहिली त्याच्या विरुद्ध आता कोणती असणार आहे? पहा, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9. ओके, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल किंवा 9 असेल, म्हणजे यांच्यापैकी एखादा जर अंक असेल. पहा, कोणकोणता अंक? म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 याच्यापैकी कोणताही जर एखादा अंक असेल, तर त्या संख्येला सुद्धा आपण विषम संख्या असे म्हणतो. ओके, उदाहरणामध्ये जर आपल्याला कोणतीही एखादी मोठी संख्या दिली. पहा, काय दिलेलं आहे? 4449. आता या ठिकाणी आपण भागाकार करणार आहोत का? 2 ने भागणार आहोत का? जरी आपण या संख्येला 2 ने भागलं तरी पण आपल्याला उत्तर येणार आहे. पण आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजलेली आहे, काय, की या संख्येच्या जर एकक स्थानी युनिट प्लेसला जर 1, 3, 5, 7 किंवा 9 याच्यापैकी जर एखादा अंक असेल, तर त्या संख्येला आपण काय म्हणणार आहोत? विषम संख्या. तर या ठिकाणी पहा, एकक स्थानी कोणता अंक आहे? 9 हा अंक आहे. म्हणजेच ही संख्या विषम संख्या असणार आहे. कोणती संख्या आहे? पहा, ही विषम संख्या आहे. ओके, यानंतर जर आपण आणखीन एखादी संख्या पाहूया. पहा, एखादी मोठी संख्या 5 अंकी संख्या घेऊया. यामध्ये 58,847 ही संख्या दिलेली आहे. याही संख्येला आपल्याला 2 ने भागायची गरज नाहीये. एकक स्थानचा अंक या ठिकाणी पाहायचा आहे. एकक स्थानी 7 हा अंक दिलेला आहे. एकक स्थानी 7 हा अंक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर एकक स्थानी जर 7 असेल तर ही संख्या विषम संख्या असणार आहे. ही सुद्धा कशी असणार आहे? विषम संख्या असणार आहे. निश्चितपणे आपल्याला आता या ठिकाणी समसंख्या व विषम संख्या, समसंख्या व विषम संख्या या ठिकाणी समजलेल्या असणार आहे. आता मग
सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडतो की या समसंख्या व विषम संख्या यांवर नेमके कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ओके, तर पहा या ठिकाणी आपणाला जर या क्रमवार समसंख्या जर पाहिल्या पहा आणि क्रमवार जर विषम संख्या जर या ठिकाणी पाहिल्या, ओके, तर यामध्ये आपणाला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात येतील की ज्यावेळेस आपण या क्रमवार समसंख्या पाहिलेल्या, ओके, समसंख्या आणि या खाल्ल्या ज्या आहेत या विषम संख्या, ओके, 2, 4, 6, 8, 10 आणि सो ऑन या ज्या काही संख्या आहेत या संख्या समसंख्या आहेत आणि 1, 3, 5, 7, 9, 11 आणि सो ऑन म्हणजे पुढे अनंतापर्यंत या संख्या सुद्धा विषम संख्या आहेत. यांच्यामध्ये जर पाहिलं या समसंख्यांमध्ये कितीचा फरक आहे, क्रमालगत दोन समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो पहा, 2चाच आहे. या ठिकाणी 2चाच फरक आहे पहा. म्हणजे क्रमवार समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. व त्याच पद्धतीने क्रमवार विषम संख्यांचा जर आपण पाहिला फरक, तर आता फरक म्हणजे नेमका काय असतो पहा. आता पहिली क्रमवार संख्या 1 आहे विषम आणि त्याच्यानंतरची क्रमवार येणारी विषम संख्या कोणती आहे, 3 आहे. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे पहा, 2चा. म्हणजे या 3 मधनं 1 वजा जर केलं तर 2, यांच्यातील फरक 2चाच आहे. यांच्यामध्ये सुद्धा 2, 2, 2, 2, 2चाच. म्हणजे कोणत्याही क्रमवार विषम संख्या जरी पाहिल्या आपण, तर क्रमवार समसंख्या असो किंवा क्रमवार विषम संख्या असो त्यांच्यामध्ये 2चाच फरक असतो. म्हणजे क्रमवार समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो व क्रमवार विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. समजा आपल्याला एखादी संख्या अशी दिलेली असेल 204 व 204च्या पुढील क्रमवार समसंख्या लिहा असं जर सांगितलं आपल्याला, ओके, क्रमवार समसंख्या सांगा किंवा लिहा. तर आता क्रमवार संख्या लिहित असताना आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जी कोणती संख्या असेल त्या संख्येमध्ये आता आपल्याला माहिती आहे की क्रमवार समसंख्या असतील त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2चा. म्हणजेच या ठिकाणी 204 अधिक 2 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 204 अधिक 2 बरोबर जे काही आपलं उत्तर येणार आहे हे उत्तर 206 असणार आहे. उत्तर किती असणार आहे आपलं, 206. उत्तर किती आलेलं आहे, 206. म्हणजे क्रमवार पुढची क्रमवार संख्या ही 206 असणार आहे. आता जर आपल्याला विचारलं पहा, तर क्रमवार पाठीमागील संख्या कोणती असेल या 204च्या, तर आता काय करावं लागेल आपल्याला, 204 वजा 2, 204 वजा 2 जर केलं तर आपलं उत्तर येणार आहे 202. म्हणजे क्रमवार समसंख्या शोधायची असेल पुढची किंवा क्रमवार मागील समसंख्या जर शोधायची असेल तर आपल्याला या ठिकाणी जी कोणती संख्या असेल, ओके, ती समसंख्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्स पकडायची आहे. कोणती पकडायची आहे, एक्स संख्या. आणि जर पुढची जर क्रमवार समसंख्या शोधायची असेल तर काय करायचं आहे, एक्स अधिक 2 करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, एक्स अधिक 2. एक्स म्हणजे काय असणार आहे, जी कोणती आपल्याला संख्या दिलेली असेल समसंख्या ती संख्या म्हणजेच एक्स असणार आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर 204 ही आपली एक्स संख्या असते. ओके, म्हणजे अनिश्चित म्हणजे कोणती संख्या असू शकते. तर आपण आता या ठिकाणी 204 अधिक 2 म्हणजेच काय, 206. म्हणजे 204च्या पुढील क्रमवार समसंख्या कोणती असणार आहे, तर ती 206 असणार आहे. आणि प्रश्नामध्ये जर आपल्याला असं सांगितलेलं असेल की 204च्या मागील क्रमवार समसंख्या कोणती, तर त्यावेळेस मात्र आपल्याला एक्स वजा 2 म्हणजे 204 वजा 2 हेच या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे. आणि ज्या पद्धतीने हे समसंख्येच्या बाबतीमध्ये आपण हे सूत्र वापरतो तसंच सूत्र आपण हे विषम संख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा वापरतो. ओके, तर ते कसं वापरतो पहा. समजा एखादी आपल्याला विषम संख्या दिलेली असेल 157 व आपल्याला सांगितलं की याच्या पुढील क्रमवार विषम संख्या कोणती. ओके, 157 नंतर येणारी क्रमवार विषम संख्या ओळखा किंवा लिहा. तर आता याही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 157
अधिक 2 या ठिकाणी करायचं आहे. 157 अधिक 2 बरोबर 159. म्हणजे याही ठिकाणी आपल्याला अधिक 2च करायचं आहे. आणि जर पाठीमागलची जर विषम संख्या जर विचारलेली असेल, दिलेली संख्या ही विषम संख्याच आहे आणि विषम संख्या दिलेली असेल आणि जर क्रमवार पाठीमागील जर विषम संख्या विचारलेली असेल तर याही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, -2 म्हणजे 157 वजा 2 बरोबर 155 आपलं हे उत्तर येणार आहे. म्हणजे 155 ही सुद्धा विषम संख्या आहे आणि 159 ही सुद्धा विषम संख्या आहे. आता याचं जर सूत्र आपल्याला पाहायचं असेल तर विषम संख्यांचं तर क्रमवार विषम संख्या शोधत असताना याही ठिकाणी आपल्याला x अधिक 2 x म्हणजे या ठिकाणी ही विषम संख्या असणार आहे. आणि जर क्रमाला जर पाठीमागील जर संख्या शोधायची असेल विषम संख्या तर आपल्याला x वजा 2 या सूत्रांचा वापर करायचा आहे. x अधिक 2 आणि x वजा 2. आता हे सूत्र केव्हा वापरायचं, ज्यावेळी x म्हणजे काय असणार आहे, x ही सुद्धा एक विषम संख्याच असणार आहे. ओके, x सुद्धा काय असणार आहे, विषम संख्याच असणार आहे. त्याच पद्धतीनं जर आणखी यांचा जर समसंबंध आपल्याला पाहायचा असेल या समसंख्यांचा व विषम संख्यांचा तर पहा यामध्ये समसंख्या अधिक समसंख्या जर केली म्हणजे जर कोणत्याही दोन समसंख्यांची जर बेरीज केली पहा, समसंख्या अधिक समसंख्या बरोबर उत्तर काय येईल हो, उत्तर काय येईल, काय येईल तर पहा उत्तर कोणतं येणार आहे. आता एखादी समसंख्या घेऊया आपण 4 आणि दुसरी समसंख्या घेऊया 6. 4 अधिक 6 बरोबर 10. एकक स्थानी 0 हा अंक आला म्हणजे कोणत्याही दोन समसंख्यांची जर बेरीज केली एकावरूनच ठरवता येतं का, नाही. आणखीन काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहावी लागतील. पहा दुसरी एखादी समसंख्या घेऊन पाहूया आपण. 10 अधिक 20 बरोबर 10 अधिक 20 बरोबर 30. 30 म्हणजे याही ठिकाणी ही संख्या समसंख्याच आहे. किंवा जर समजा आणखी वेगळी अशी जर कोणती संख्या दिली आपल्याला 18 अधिक 18, 18 अधिक 18 बरोबर 36. 36 ही सुद्धा समसंख्या आहे. 18 समसंख्या आहे, ही 18 ही सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज, कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. कोणती संख्या असते, समसंख्याच असते. समजते सर्वांना, ओके. आणखी कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार पहा, कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार. ओके, आता समसंख्यांचा गुणाकार एक समसंख्या छोटे छोटे उदाहरण घ्यायचे पहा आपण. 4 ही सुद्धा समसंख्या आहे आणि दुसरी समसंख्या आपण 8 घेणार आहोत. 4 गुणिले 8 बरोबर 32. 32 ही समसंख्या आहे. आणखी काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहू. ओके, 2 समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे. 2 गुणिले 6 बरोबर 12. ही सुद्धा 12 ही सुद्धा कशी आहे, समसंख्याच आहे. ओके, म्हणजे कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. ओके, पहा आपण काय काय पाहिलेलं आहे. कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच येते. कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. यानंतर जर आपण पाहिलं विषम संख्या, तर विषम संख्यांची बेरीज पहा काय येते ते. कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज, विषम संख्या अधिक विषम संख्या जर असेल तर त्यांची बेरीज किती येते ते आपण या ठिकाणी पाहूया. तर एक विषम संख्या घ्यायची आपल्याला. समजा मी 3 ही विषम संख्या घेतली आणि 5 ही एक विषम संख्या घेतली. 3 अधिक 5 यांची जर बेरीज केली तर काय येत आहे, 8. 8 ही कोणती संख्या आहे, समसंख्या आहे. एकाच उदाहरणावरून ठरवता येणार नाही. ओके, आणखी काही उदाहरणे पाहूया. 7 ही एक विषम संख्या आहे अधिक
पुढची विषम संख्या आणखीन एक घेऊया आपण 11. ओके, 7 अधिक 11 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 18. 18 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. ओके, आणखीन एखादं जर उदाहरण घेतलं आपण, पहा 9 ही विषम संख्या आहे, 7 ही विषम संख्या आहे, 9 अधिक 7 बरोबर 16. 16 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्यांची जर बेरीज केली तर ही विषम संख्यांची बेरीज ही समसंख्याच येते. कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्याच येते. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे की कोणत्याही दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर कोणती संख्या येते? विषम संख्या गुणिले विषम संख्या. ओके, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या दोन विषम संख्यांचा गुणाकार करायचा आहे. आता एक विषम संख्या आपण घेऊया, पहा 3 आणि दुसरी विषम संख्या घेऊया 5. या दोन संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 5. 3 विषम संख्या, 5 ही सुद्धा एक विषम संख्या आहे. म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर 15. 15 ही जी संख्या आहे, 15 ही विषम संख्या आहे. ओके, 15 विषम संख्या आहे. यानंतर पहा 7 गुणिले 11. 7 विषम संख्या आहे, 11 ही सुद्धा विषम संख्या आहे. 7 गुणिले 11 बरोबर 77. 7 गुणिले 17 बरोबर 77. 77 ही विषम संख्या आहे. म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला, कोणत्याही दोन विषम संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार हा विषम संख्याच येतो. काय येणार आहे पहा, विषम संख्याच येतो. या ठिकाणी आपल्याला काही कोणकोणत्या गोष्टी समजलेल्या आहेत की कोणत्याही दोन समसंख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज समसंख्याच येते. कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच येतो. कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्याच येते. कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे, पहा की कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो आणि त्या गुणाकाराला म्हणजे जे आता उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी पाहूया, पहा की या जर दोन विषम संख्या जर आपण घेतल्या 11 गुणिले 7, 11 गुणिले 7 बरोबर उत्तर येणार आहे आपलं या ठिकाणी 77. उत्तर 77 येणार आहे. 77 ही सुद्धा काय असणार आहे, विषम संख्याच असणार आहे. ओके, आणि जर आपण या विषम संख्येला जर आपण विषम संख्येनं जर भागलं तर उत्तर आपलं हे विषम संख्याच या ठिकाणी येत आहे. ओके, 77 ला जर 7 न भागलं तर उत्तर आपलं 11 येणार आहे, विषम संख्याच असेल. किंवा 77 ला जर 11 न भागलं तर उत्तर आपलं 7 येणार आहे. 7 ही विषम संख्याच आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल की विषम संख्येला जर विषम संख्येनं भागलं तर उत्तर आपलं हे विषम संख्याच येतं. उत्तर काय येणार आहे, विषम संख्याच येतं. किंवा या ठिकाणी आपणाला ज्या कोणत्या संख्या असतील, पहा एखादी सम संख्या असेल आणि एखाद्या सम संख्येला जर विषम संख्येनं जर भागलं, उदाहरणामध्ये आपण 30 ही संख्या घेतली. कोणती संख्या घेतलेली आहे, 30. आणि 30 ही संख्या एक सम संख्या आहे, पहा. आणि या सम संख्येला भागिले 5 केलं म्हणजे सम संख्येला जर एखाद्या विषम संख्येनं जर भागलं तर उत्तर कोणती संख्या येते, पहा. 30 भागिले 5 जर केलं, 30 भागिले 5, 5 ने 3 ला भाग जात नाही म्हणजे शून्याचा भाग बसेल. म्हणजे 3 मधून 0 गेले 3, 0 घेतले 30 झाले. म्हणजे 5 सख्ख 30, 5 सख्ख 30, बाकी 0 उरलं. म्हणजे हा जो काही भागाकार आहे, पहा हा भागाकार काय आलेला आहे, 6 भागाकार आलेला आहे. म्हणजे एखाद्या सम संख्येला जर विषम संख्येनं भागलं तर आता इथं तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, सम संख्या आलेला आहे. ओके, आणखीन एखादं उदाहरण पाहूया आपण, पहा 100 भागिले
100/5. ओके, तर जर 100 ही संख्या सम संख्या आहे, 5 ही विषम संख्या आहे आणि एखाद्या सम संख्येला जर विषम संख्येने जर आपण भागलं, एखाद्या सम संख्येला जर विषम संख्येने जर आपण भागलं तर येणारं उत्तर हे आपलं काय 100/5 जर केलं तर उत्तर 20 येणार आहे. 20 ही सुद्धा संख्या कशी आहे पहा, सम संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट आणखीन एक समजेल की सम संख्येला जर विषम संख्येने भागलं तर येणारं उत्तर हे सम संख्याच येतं. येणारं उत्तर हे सम संख्याच. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. विषम संख्या पाहायच्या झाल्यानंतर यांच्यातील समसंबंध आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या समसंख्या व विषम संख्या पाहायच्या झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल. ती गोष्ट म्हणजे आता या समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या, तर यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या म्हणजे मूळ संख्या. आता यानंतर आपल्याला पुढचा घटक जो पाहायचा आहे तो म्हणजे मूळ संख्या. हा घटक आपल्याला या ठिकाणी पाहावयाचा आहे. तर या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, नेमकं कोणत्या संख्यांना आपण या ठिकाणी मूळ संख्या म्हणतो हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पहा, तर प्रत्येक वेळेस आपण बुद्धिमत्तेमध्ये सांगितलेलं आहे की बाबा प्रत्येक वेळेस आपल्याला या मूळ संख्या या कोणत्या आहेत, कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला या मूळ संख्या नेमकं कशाला म्हणतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं असणार आहे. तर या ज्या मूळ संख्या आहेत तर पहा, एखाद्या संख्येला एक व तीच संख्या, एक व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी, अशा फक्त दोनच संख्यांनी निशेष भाग जातो. कसा भाग जातो म्हटलेला आहे पहा आपण, निशेष भाग जातो. कोणकोणत्या संख्यांनी, एक व तीच संख्या, एक व तीच संख्या अशा दोनच संख्येने जर भाग जात असेल अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. अशा संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, मूळ संख्या असं म्हणणार आहोत. ओके, म्हणजे कोणत्याही संख्येचे फक्त आणि फक्त दोनच विभाजक असतील. किती विभाजक असतील, दोनच विभाजक असतील आणि ते दोन विभाजक कोणते असणार आहेत, एक व तीच संख्या, एक व तीच संख्या असे दोनच विभाजक असतील. अशाच संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणणार आहोत. मग आता उदाहरणामध्ये जर एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपण 5 ही जर संख्या घेतली, पहा 5 या संख्येला 1 न जर भागलं तर 1 या संख्येने जर भागलं तर उत्तर येणार आहे आपलं एका 5 5, 5 वजा 5 बरोबर 0. म्हणजे बाकी 0 उरलेला आहे. ओके, म्हणजे आणि 5 ला आता कोणत्या संख्येने म्हटलं आपण, त्याच संख्येने, म्हणजे 5 ला जर 5 या संख्येने जर भागलं तर पहा उत्तर काय येतं, 5 1 5, 5 1 5, म्हणजे 5 मधनं 5 गेले 0. म्हणजे 5 या संख्येला 5 ने भागल्यानंतर म्हणजे त्याच संख्येने भागल्यानंतर बाकी 0 आलेली आहे व 1 या संख्येने भागल्यानंतर सुद्धा बाकी 0च आलेली आहे. ओके, आता दुसऱ्या संख्येने कोणत्या भाग जातो का, ओके, तर दुसऱ्या कोणत्याही संख्येने या संख्येला निशेष भाग जात नाही. म्हणजे बाकी 0 उरत नाही जर दुसऱ्या संख्येने जर भागलं तर अशा संख्येला म्हणजेच आपण काय म्हणणार आहोत, मूळ संख्या. म्हणजे ज्या संख्येला एक व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी जर भाग जात असेल तर त्या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. मग आता आपणाला या ठिकाणी या ज्या मूळ संख्या आहेत नेमकं कोणकोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर यामध्ये पहा 1 ते 10 पर्यंत एकूण कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 1 ते 10 मध्ये 2 ही एक मूळ संख्या आहे, 3
ही एक मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे. ओके, 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. किती आहेत? 4. 1 ते 10 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 4 मूळ संख्या आहेत. यानंतर पहा 11 ते 20. 11 ते 20. 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत पाहूया आपण. 11 ही एक मूळ संख्या आहे, 13, 17, 19. 11 ते 20 मध्ये या एकूण किती मूळ संख्या आहेत? 1, 2, 3, 4. एकूण 4 मूळ संख्या आहेत. यानंतर पहा 21 ते 30 या संख्यांमध्ये पहा 23 ही एक मूळ संख्या आहे व 29 ही एक मूळ संख्या आहे. अशा एकूण 2च मूळ संख्या आहेत. 31 ते 40. 31 ते 40 मध्ये पहा कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 31 व 37 या 2 मूळ संख्या आहेत. यानंतर 41 ते 50 मध्ये 41 मूळ संख्या आहे, 43 ही मूळ संख्या आहे, 47 ही एक मूळ संख्या आहे. अशा एकूण 3 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये या 3 मूळ संख्या आहेत. यापुढे 51 ते 60 या संख्यांमध्ये 53 ही एक मूळ संख्या आहे व 59 ही एक मूळ संख्या आहे. अशा एकूण 2 मूळ संख्या आहेत. यानंतर 61 ते 70. 61 ते 70 मध्ये पहा 61 मूळ संख्या आहे व 67 ही एक मूळ संख्या आहे. अशा 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 71 ते 80 मध्ये 71, 73 व 79 या मूळ संख्या आहेत. म्हणजेच एकूण 3 मूळ संख्या आहेत 71 ते 80 मध्ये. 81 ते 90 यामध्ये 83 ही एक मूळ संख्या आहे व 89 ही एक मूळ संख्या आहे. म्हणजे अशा एकूण 2 मूळ संख्या आहेत 81 ते 90 मध्ये. त्यानंतर 91 ते 100. 91 ते 100 मध्ये ज्या कोणत्या मूळ संख्या आहेत त्या पहा. तर यामध्ये 97 ही एकमेव मूळ संख्या आहे, एकच मूळ संख्या आहे 91 ते 100 मध्ये. अशा पद्धतीनं आपण 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत ते आपण या ठिकाणी शोधू शकतो. पहा 1 ते 100 पर्यंत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता यांची बेरीज करावी लागेल. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 आणि 3 22, 22 आणि 2 24, 24 आणि 1 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहे. ओके, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. व त्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो पहा की 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. तर 1 ते 50 पर्यंत पहा, जर 1 ते 50 पर्यंत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकूण 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत व 51 ते 100 मध्ये एकूण 10 मूळ संख्या आहेत. अशा एकूण 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. या मूळ संख्यांचा जर आपण विचार केला तर या मूळ संख्यांचा विचार केल्यानंतर या ज्या काही सर्व संख्या आहेत मूळ संख्या, या सर्व कशा आहेत? विषम संख्या आहेत. कशा आहेत? विषम संख्या आहेत. पण
या ठिकाणी एक संख्या जर पाहिलं तर 2 ही एकमेव 2 ही सममूळ संख्या आहे। पहा कशी आहे, एकमेव सममूळ संख्या आहे। ओके, 2 व्यतिरिक्त इतर सर्व ज्या कोणत्या संख्या आहे या सर्व संख्या विषम मूळ संख्या आहे। 31 विषम संख्या आहे, 67 ही सुद्धा विषम संख्या आहे। म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला सम मूळ संख्या ही फक्त आणि फक्त 2च ही संख्या असणार आहे। ओके, आता या व्यतिरिक्त मूळ संख्याच्या नंतर आपल्याला ज्या संख्या असतील, ओके, मूळ संख्या व्यतिरिक्त ज्या कोणत्या संख्या असणार आहेत या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो। पहा कोणत्या संख्या, संयुक्त संख्या। आता या नेमक्या कोणकोणत्या आहेत संयुक्त संख्या व कोणत्या संख्यांना आपण हे संयुक्त संख्या असं म्हणतो। ओके, आता यांचा उपयोग आपल्याला पुढे लागणार आहे या संख्यांचा, म्हणून आपण हे ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्या आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। ओके, आता ज्या आपण काय म्हटलं की ज्या संख्या मूळ संख्या नाही, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत अशांना संयुक्त संख्या म्हणायचं। म्हणजे मूळ संख्या आपण कशाला म्हणत होतो, पहा की ज्या संख्यांना एक व तीच संख्या अशा 2च संख्यांनी जर निशेष भाग जात असेल तर त्यांना आपण मूळ संख्या असं म्हणत होतो। म्हणजेच या ठिकाणी एक व तीच संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्यांनी जर एखाद्या संख्येला भाग जात असेल, 2 पेक्षा जास्त संख्येने जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो। उदाहरणामध्ये जर आपण 4 ही जर संख्या घेतली तर या 4 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो व 4 ने भाग जातो। एकूण किती संख्यांनी भाग गेला, पहा 3 संख्यांनी भाग गेला। मूळ संख्यांना किती संख्यांनी भाग जातो, फक्त आणि फक्त 2च, कोणत्या, 1 आणि तीच संख्या। परंतु या ठिकाणी 4 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो व 4 ने भाग जातो। म्हणजे 4 ही संख्या कशी असणार आहे, संयुक्त संख्या असणार आहे। कोणती संख्या असणार आहे, पहा संयुक्त संख्या असणार आहे। त्यानंतर पहा 15, समजा आणखी एक उदाहरण घेतलं आपण, 15 ही संख्या घेतली तर 15 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, पहा 1 ने भाग जातो, 2 ने जातो का, नाही, 3 ने जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो का, नाही, 5 ने, हो 5 ने निशेष भाग जातो। ओके, यानंतर 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 ने नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, नंतर 15। ओके, म्हणजे 15 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जात आहे, पहा 1 ने भाग जात आहे, 5 ने भाग जात आहे, 3 ने भाग जात आहे व 15 ने भाग जात आहे। म्हणजे किती संख्येने भाग गेला, 4 संख्येने भाग गेला। ओके, आपण काय सांगितले, 2 पेक्षा अधिक संख्येने भाग गेला पाहिजे। आता या ठिकाणी 4 संख्येने भाग जाते, म्हणजे 15 ही सुद्धा कशी आहे, संयुक्त संख्या आहे। कोणती संख्या आहे, संयुक्त संख्या आहे। ओके, मग आता 1 ते 100 पर्यंत जर आपण पाहिलं की 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत व 1 ते 100 पर्यंत एकूण 100 संख्या आहेत। म्हणजे आता या संयुक्त संख्या किती आहेत, 1 ते 100 पर्यंत 74, मूळ संख्या 25, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहेत, 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या या 74 आहेत। मग एक संख्या कुठे गेली, एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही। तर एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, कारण की एखाद्या संख्येला जर 2च विभाजक असतील तर ती संख्या मूळ संख्या असते आणि एखाद्या संख्येला 2 पेक्षा जर जास्त विभाजक असतील तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो। परंतु 1 या संख्येला फक्त 1 याच संख्येने भाग जातो, म्हणून 1 ही संख्या संयुक्तही नाही व मूळही नाही, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। ओके, म्हणून 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही। 1 ते 100 पर्यंत एकूण 74
संयुक्त संख्या आहेत. आता यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा घटक या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या. कोणत्या संख्यांना आपण जोड मूळ संख्या असं म्हणतो हे आपण पाहणार आहोत. ओके, तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोड मूळ संख्या, ओके, कोणत्याही क्रमालगत किंवा कोणत्याही दोन मूळ संख्यांमध्ये जर दोनचा फरक असेल, ओके, मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक म्हटला पहा आपण, मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक. कितीचा फरक पाहिजे, दोनचा फरक असला पाहिजे. ओके, जर दोनचा फरक असेल तर त्या संख्यांना आपण जोड मूळ संख्या असं म्हणतो. उदाहरणामध्ये पहा, या ठिकाणी 3 व 5, पहा या ठिकाणी 3 व 5 या जर दोन संख्या पाहिलं तर या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे पहा, 2चा फरक आहे. म्हणजे 3 व 5 या कोणत्या संख्या आहेत, जोड मूळ संख्या आहेत. कशा आहेत, जोड मूळ संख्या आहेत. त्यानंतर दुसरी जोडी पहा, 5 व 7 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 व 13 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत, कारण यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 17 व 19 या सुद्धा जोडमूळ संख्याच आहेत. यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर यामध्ये आपणाला 41 व 43 या जोडमूळ संख्या आहेत. त्याच्या जर पुढे पाहिलं तर आपणाला 59 व 61, ओके, 6वी जोडी पहा, 59 व 61 या सुद्धा जोडमूळ संख्याच आहेत. यानंतर 71 व 73, 71 व 73 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत. ओके, 3, 5, 5, 7, 11, 13, त्यानंतर 17 व 19. यानंतर आपण यामध्ये आणखीन एक जोडी जर पाहिलं, हे 29 व 31, ओके, 29 व 31 या सुद्धा जोडमूळ संख्याच आहे. जर आपण या 1 ते 100 पर्यंत जर पाहिलं, 1 ते 100 पर्यंत, तर 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत पहा, 8 जोडमूळ संख्या आहेत. कोणकोणत्या, 3 व 5 म्हणजे 8 संख्यांच्या जोडमूळ संख्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11, 13, 17, 19, नंतर 29 व 31, 41, 43, 59, 61, 71 व 73. हेही आपल्याला या ठिकाणी तोंडपाठ असणं गरजेचं आहे की कोणकोणत्या जोडमूळ संख्या आहेत, एकूण किती जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, तर किती आहेत, 8 जोड्या आहेत. ओके, यानंतर आपल्याला पाहायचे सहमूळ संख्या. ओके, हे जोडमूळ संख्या आपल्याला समजलेल्या असतील पहा, 1 ते 100 पर्यंतच्याच जोडमूळ संख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो आणि एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. व त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सहमूळ संख्या. कोणत्या पहा, सहमूळ संख्या. कोणत्या असतात या सहमूळ संख्या, ओके. जर आपण कोणत्याही दोन संख्या पाहिलं, आता उदाहरणामध्ये आपण एक कोणत्याही दोन संख्या घेऊया पहा. उदाहरणामध्ये 10 आणि 17 या दोन संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला पहा की 10चे विभाजक लिहायचे आहे. 10चे विभाजक म्हणजे काय करतो आपण की 10 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या लिहायचं आहे. ओके, तर पहा 10 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो व त्याच पद्धतीने 10 ने सुद्धा भाग जातो. आता काय करायचे आपल्याला, 17चे विभाजक लिहायचे आहे. 17चे विभाजक. ओके,
तर आता हे 17चे विभाजक कोणकोणते आहेत? कारण आपल्याला माहिती आहे 17 ही संख्या मूळ संख्या म्हणजे 1 व 17 ने भाग जाणार आहे. मग आता काय करायचं आपल्याला 10 व 17चे सामायिक विभाजक या ठिकाणी लिहायचे. पहा सामायिक विभाजक. ओके, म्हणजे यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 10चे व 17चे सामायिक विभाजक. यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 1 म्हणजे 1 तर आहे. यानंतर पहा या ठिकाणी 17 आहे. या ठिकाणी 17 आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी 10 व 17चे जे काही सामायिक विभाजक आहेत हे फक्त एकच संख्या आहे. पहा कोणती आहे? एकच संख्या आहे. म्हणजे ज्या संख्यांचे सामायिक विभाजक हा फक्त एकच असतो, ज्या संख्यांचा सामायिक विभाजक हा किती असतो? एकच असतो, अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. कोणत्या संख्या म्हणणार आहोत? सहमूळ संख्या असं म्हणतो. आता 1 ते 100 पर्यंत अनेक सहमूळ संख्या आपल्याला या ठिकाणी भेटतील. ओके, ज्या पद्धतीने आपण जोडमूळ संख्यांच्या जोड्या सांगू शकतो 8 आहेत म्हणून, परंतु या ठिकाणी आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ते. ओके, तर त्या भरपूर आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला आणखी जर एखादं उदाहरण दिलं, समजा 8 आणि 15 या जर दोन संख्या दिल्या. आता या दोन संख्या जर पाहिलं तर परत आपल्याला काय करावं लागेल की अशाच पद्धतीनं यांचे अगोदर विभाजक लिहावे लागतील. 8चे विभाजक. ओके, 8चे विभाजक जर आपण या ठिकाणी गेले 1 2 4 व 8. त्यानंतर पहा 15चे विभाजक आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. 15चे विभाजक बरोबर 1 3 5 व 15. ओके, आता या दोघांचे सामायिक विभाजक 8 व 15चे सामायिक विभाजक बरोबर पहा 8 व 15चे सामायिक विभाजक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर यांचे विभाजक पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं 1 आहे, यानंतर 2 3 4 5 8 15. म्हणजे या ठिकाणी दुसरा काही सामायिक विभाजक नाही, 1 हाच सामायिक विभाजक आहे. म्हणजे 8 व 15 हे कोणत्या संख्या आहेत? 8 व 15 सहमूळ संख्या आहेत. 8 व 15 या सहमूळ संख्या आहेत. त्याच पद्धतीनं आणखी एक ट्रिक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पहा की कोणत्याही दोन क्रमालगत संख्या या सहमूळ संख्या असतात. कोणत्याही दोन क्रमालगत संख्या या सहमूळ संख्या असतात. उदाहरणामध्ये पहा 7 व 8 या सहमूळ संख्या आहेत. 71 व 72 या सहमूळ संख्या आहेत. 101 व 102 या सहमूळ संख्या आहेत. 500 व 501 या सुद्धा सहमूळ संख्याच आहेत. म्हणजे यावरनं आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येणार आहे की या ज्या काही क्रमालगत म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या ज्या कोणत्या संख्या असतील, क्रमालगत येणाऱ्या संख्या, कोणत्याही क्रमालगत येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्या असतात. ओके, यानंतरचा पुढचा घटक आहे आपला पहा त्रिकोणी संख्या. ओके, तर आता नेमकं या ठिकाणी आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येणार आहे की या ज्या काही आपण सर्व संख्या पाहत आहोत तर सुरुवातीला काय करा माहितीये का की सुरुवातीला आपल्याला हा चॅप्टर जो आहे तो वाचून घ्यायचा आहे, कशा पद्धतीचा आहे काय नाही, त्यानंतरच व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला आपण जे काही सांगत आहोत हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे. जे इयत्ता 5वी ला असतील किंवा 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांनी, 5वी शिष्यवृत्ती असेल किंवा नवोदय, तर इतरांना मात्र हे व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी समजणार आहे. ओके, यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या पाहायचं आहे. पहा खूप सोपं आहे. या ठिकाणी एक डॉट आपण या ठिकाणी दिलेला आहे. पहा यावरनं आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजतील की आपण या ठिकाणी काय करत आहोत ते. या ठिकाणी पहा आता या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी एकूण किती ठिपके आहेत पहा 3 ठिपके आहेत. या ठिकाणी
एकूण किती ठिपके आहेत? 1 2 3 4 5 6 आहे. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठिपके आहेत. ओके, तर मग आता या ज्या काही त्रिकोणी संख्या असतील, ओके, तर या त्रिकोणी संख्या नेमकं कशाला म्हणणार आहोत? पहा की हे जे एकूण जे ठिपके आहेत त्या ठिपक्यांना जोडल्यानंतर काय कोणती आकृती तयार होत आहे? पहा, त्रिकोण तयार होत आहे. काय तयार होत आहे? त्रिकोण तयार होत आहे. ओके, यांना जोडल्यानंतर त्रिकोण तयार होत आहे. या ठिकाणी 3 ठिपके जोडले तर त्रिकोण तयार झालेला आहे. या ठिकाणी 6 ठिपके जोडले तर त्रिकोण तयार झालेला आहे. या ठिकाणी जर आपण हे 10 ठिपके जर जोडले तर याही ठिकाणी आपल्याला काय तयार होणार आहे? त्रिकोण तयार होणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपणाला हे त्रिकोणी संख्या तयार होण्यासाठी म्हणजे जेवढे ठिपके लागतात त्या ठिपक्यांना म्हणजेच ही त्रिकोणी संख्या असणार आहे. या ठिकाणी आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. 3 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 3 त्रिकोणी संख्या आहे. 6 त्रिकोणी संख्या आहे. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच पद्धतीने जर आपल्याला पुढची जर संख्या पाहिजे असेल त्रिकोणी संख्या, ओके, तर यामध्ये काय करावं लागेल? पहा, या क्रमालगत संख्यांची बेरीज 1 असेल. 1 + 2 = 3 ही त्रिकोणी संख्या असणार आहे. 1 + 2 + 3 = 6 ही सुद्धा त्रिकोणी संख्या असणार आहे. 1 + 2 + 3 + 4 = 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या असणार आहे. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15 यांची बेरीज केल्यानंतर बेरीज किती येणार आहे? 15. ही सुद्धा एक त्रिकोणीच संख्या असणार आहे. ओके, त्यानंतर पहा, मग आता हे जर आपण असं जर त्रिकोणी संख्या जर शोधत गेलो अशा पद्धतीने तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे. पहा, खूप वेळ लागणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी एक ट्रिक आहे. कोणत्याही कोणत्या क्रमालगत संख्या असतील, पहा, ओके, उदाहरणामध्ये आपण 2 क्रमालगत संख्या घेतल्या 9 व 10 या 2 क्रमालगत संख्या आहेत. तर काय करायचं आहे? या 2 क्रमालगत संख्यांचा गुणाकार 9 × 10 9 × 10 व भागिले 2 या ठिकाणी करायचं आहे. जे काही उत्तर येणार आहे आपलं ते उत्तर म्हणजेच आपलं त्रिकोणी संख्या असणार आहे. उदाहरणामध्ये पहा, 9 × 10 = 90 येतं व 90/2 जर केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी 45 येणार आहे. म्हणजे 45 ही त्रिकोणी संख्या असणार. 45 ही कोणती संख्या आहे? पहा, त्रिकोणी संख्या असणार आहे. त्याच पद्धतीनं आणखीन जर पाहिलं 10 व 11 जर या संख्या घेतल्या, पहा, या 2 क्रमालगत संख्यांचा गुणाकार पहा 10 × 11 भागिले 2 बरोबर यांचा गुणाकार येतो 110/2 बरोबर. जर आपण उत्तर काढलं तर याचं उत्तर येतं 55. म्हणजेच 55 ही सुद्धा एक कोणती संख्या असणार आहे? तर ही संख्या कोणती आहे? पहा, त्रिकोणी संख्या आहे. 55 ही कोणती संख्या आहे? त्रिकोणी संख्या आहे. ओके, त्याच पद्धतीनं 3 व 4 यांचा जर गुणाकार केला या क्रमालगत संख्या भागिले 2 3 चौक 12 12/2 = 6 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे 6. म्हणजे ही सुद्धा या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या कशी शोधायची म्हणजे या ठिकाणी पहा, कोणत्याही 2 क्रमालगत संख्यांचा गुणाकार भागिले 2. कोणत्याही 2 क्रमालगत संख्यांचा गुणाकार भागिले 2 करून जी कोणती उत्तर येत असेल, जी कोणती संख्या येत असेल ती संख्या उत्तर म्हणजेच आपली त्रिकोणी संख्या असणार आहे. उदाहरणामध्ये आणखीन एक पाहूया आपण. 2 जर या क्रमालगत संख्या घेतल्या, पहा 20 व 21 यांचा गुणाकार. ओके, 21 × 42 म्हणजे 420 येणार आहे व भागिले 2 जर केलं तर भागाकार येतो 210. म्हणजे या ठिकाणी 210 ही जी संख्या आहे ही संख्या कशी आहे? त्रिकोणी संख्या आहे. ओके, ही संख्या कशी आहे? त्रिकोणी संख्या आहे.
आता यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की आपल्याला काय केलं जातं की एखादी संख्या दिली जाते. ओके, ही एक त्रिकोणी संख्या आहे आणि त्यांच्यातील त्या त्रिकोणी संख्येचा पाया ओळखा असं म्हटलं जातं. पहा, त्रिकोणी संख्येचा पाया ओळखा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं. ओके, समजा आपल्याला सांगितलं की 10 ही त्रिकोणी संख्या असून 10 ही त्रिकोणी संख्या असून त्याचा पाया ओळखा असून या त्रिकोणी संख्येचा पाया ओळखा. ओके, तर आता आपण त्रिकोणी संख्येचा पाया ओळखण्यासाठीचं एक सूत्र आहे. पहा, त्रिकोणी संख्येचा पाया ओळखण्यासाठी एक सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे पहा, हे जे काही आपण या ठिकाणी कन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेली आहे. ओके, तर काय करायचं, जी कोणती त्रिकोणी संख्या असेल, जी कोणती त्रिकोणी संख्या असेल त्याला गुणिले 2 करायचं आहे. पहा, 10 गुणिले 2 करायचं. जी कोणती त्रिकोणी संख्या असेल, त्रिकोणी संख्या गुणिले 2 बरोबर काय येतं, उत्तर 20 येतं. अशा कोणत्या दोन संख्या आहेत, अशा दोन कोणत्या क्रमागत किंवा क्रमालगत. ओके, म्हणजे ज्या अशा दोन कोणत्या संख्या आहेत की त्या क्रमालगत संख्या आहेत की त्यांचा गुणाकार हा 20 येतो. कोणत्या आहेत, तर 4 गुणिले 5. पहा, क्रमालगत संख्या 4 गुणिले 5. ओके, 4 पंचे 20 येतं. तर याच्यातील जी कोणती लहान संख्या असेल, ओके, या क्रमालगत संख्यांमधील जी कोणती लहान संख्या आहे, कोणती संख्या आहे या ठिकाणी 4. तर ही 4 ही संख्या या त्रिकोणी संख्येचा काय असणार आहे, पाया असणार आहे. ओके, ही जी त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे, 4 आहे. म्हणजे जी कोणती लहान संख्या असेल ही लहान संख्या म्हणजे काय असते, पाया असतो. ओके, काय काय केलं पहा, जी कोणती त्रिकोणी संख्या असेल त्या त्रिकोणी संख्याला कितीने गुणायचं म्हटलेलं आहे आपण, 2 ने गुणायचं आहे. 2 ने गुणल्यानंतर आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 20. अशा कोणत्या दोन संख्यांचा, अशा कोणत्या दोन क्रमालगत संख्यांचा गुणाकार 20 येतो, तर 4 गुणिले 5. तर याच्यातील 4 व 5 मधील लहान संख्या कोणती आहे, 4 आहे. म्हणजेच पाया 4 आहे. ओके, यानंतर पहा आणखीन जर एखादी संख्या पाहिली आपण, उदाहरणामध्ये पाहूया आपण 45. ही सुद्धा एक कोणती संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे. आणि या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. कोणत्या संख्येचा, 45 या संख्येचा. पहा, तर काय करावं लागेल आपल्याला, जी कोणती त्रिकोणी संख्या आहे त्याला गुणिले 2 करायचं आहे. पहा, 45 गुणिले 2 बरोबर 90. अशा कोणत्या दोन क्रमालगत संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार हा 90 येतो, तर तो म्हणजे कोणते आहेत पहा, 9 गुणिले 10 बरोबर 90. 9 गुणिले 10 बरोबर 90. म्हणजे या दोन संख्यांमध्ये जी कोणती छोटी संख्या असेल, कोणती आहे, 9. तर 9 ही या त्रिकोणी संख्येचा काय आहे, पाया आहे. काय आहे, पाया आहे. तर निश्चितपणे आपल्याला त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत, हे त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधायचा हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे समजलेलं असणार आहे. यानंतर चौरस संख्या पहा, कोणत्या संख्या, चौरस संख्या. आता या संख्येतील म्हणजे हे जे काही आपण पाहत आहोत याच्यातील हा शेवटचा टप्पा आहे, तो म्हणजे चौरस संख्या. ओके, तर पहा या ठिकाणी जर आपण ज्या समान म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर, एखाद्या संख्येला जर त्याच संख्येने गुणल्यानंतर जे काही उत्तर येतं ते उत्तर म्हणजे काय असणार आहे, चौरस संख्या. उदाहरणामध्ये पहा, 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 बरोबर 4 असेल. 3 गुणिले 3 बरोबर 9. म्हणजे 4 ही कोणती संख्या आहे, चौरस संख्या आहे. पहा, कोणती संख्या आहे, चौरस संख्या आहे. 3 गुणिले 3 9, 9 ही चौरस संख्या आहे. ओके, त्यानंतर पहा 4 गुणिले 4 16, 16 ही सुद्धा कशी आहे, चौरस संख्या आहे. 5 गुणिले 5 बरोबर 25, 25 ही सुद्धा एक चौरस संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चौरस संख्या म्हणजे काय असणार आहे, वर्ग संख्या असणार आहे. कोणती संख्या,
यालाच आपण वर्ग संख्या असं सुद्धा म्हणतो. कोणत्या संख्येला? या चौरस या संख्येला आपण वर्ग संख्या सुद्धा असं म्हणतो. म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे, एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे व गुणल्यानंतर जी कोणती संख्या उत्तर येते ती संख्या म्हणजेच चौरस संख्या किंवा वर्ग संख्या असणार आहे. ओके. आणि या ठिकाणी जर आपण पहा, यांच्यापासून एक चौरस तयार होतो. 3 म्हणजे उभे 3 ठिपके आहेत व आडवे 3 ठिपके आहेत, म्हणजे याच्यापासून एक चौरस तयार होतो. यानंतर पहा 4 4. ओके. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर किती येतात पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण 16 ठिपके आहेत. म्हणजे 16 ही संख्या कोणती? चौरस संख्या पण म्हणतो आपण याला आणि वर्ग संख्या पण म्हणतो. ओके. तर या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला समसंख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या हे सर्व काही आपल्याला या ठिकाणी समजलेलं असणार आहे. ओके. यानंतर आपल्याला हे जे काही वर्ग आहेत, एखाद्या संख्येचा वर्ग कसा करायचा त्या संबंधीची ट्रिक सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, व्हिडिओच्या शेवटी. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहायचं आहे. एखाद्या संख्येचा वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण या ठिकाणी पाहायचं आहे. निश्चितपणे आतापर्यंत जेवढा काही पाठ झालेला आहे हा आपल्याला समजलेला असणार आहे. जर आपल्याला हा सर्व भाग समजलेला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे व त्याच पद्धतीने आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचं आहे. व अशाच प्रकारचे जर शैक्षणिक माहिती जर आपल्याला हवी असेल, पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करायचं आहे व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. थँक्यू.